ये मुक्ता हळू सावकाश. हो तू हो पुढे हळू 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 बघ सांभाळून सांभाळून. दादा फोन वाजतोय. फोन राहू दे आता, ते इतकं काही इम्पॉर्टंट नाही. आधी आपण मुक्ताला डॉक्टरकडे दाखवूया. तू प्लीज दरवाजा वाजव. डॉक्टर डॉक्टर रिलॅक्स. डॉक्टर 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 ही माझी वाईफ आहे. हिला मार लागलाय, सो प्लीज तुम्ही बघता का? डॉक्टर हे बघा, मला माहिती आम्ही ऑड टाइमला आलोय, पण प्लीज जरा बघा नाही ना. हो एक मिनिट घ्या घ्या त्यांना आत घ्या क्लिनिक मध्ये. चल मुक्ता लई लई दुखते. नाही 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 सहन नाही होते. हळू 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 एक मिनिट हळू. दुखतंय? लईच दुखतंय. मुक्ता थोडा धीर धर. ओके हळू 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 हळू. नाही लई दुखतंय. एक मिनिट थांबा. ओके बस बस लई दुखतंय मला. बघा ना. अगं हो माहिती आहे, पण प्लीज डॉक्टर जास्त सिरियस नाही आहे ना? फ्रॅक्चर आहे बहुतेक. खरंच असेल तर? आता बघा म्हणजे ते तर एक्सरे काढूनच बघावं लागेल. आणि जर हाड मोडलंच असेल तर आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. आणि जर छोटा क्रॅक असेल तर तो काय म्हणजे प्लास्टरने पण नीट होईल. हा पण त्यासाठी किमान म्हणजे हाड जुळायला 50 ते 60 दिवस तरी लागतील. 50? अहो पण माई उद्या स्पर्धा आहे, मला संबळ वाजवायचंय. अहो कसं शक्य आहे? या परिस्थितीत तुम्ही साधा चमचा सुद्धा उचलू शकत नाही. आणि संबळ वगैरे ही फार लांबची गोष्ट आहे. म्हणजे त्याला असा पडवतो ना बघा तो. काय रे आता कांताचं घर तुला माहित नाही असं सांगू नकोस. नाही नाही माहिती. हा मग कुठे आहे? इथेच आहे. चल दाखव. चल चला रे बघा सगळीकडे दिसतोय की नाही. अहो डॉक्टर उद्याचा दिवस मी वाट बघत जगत होते. एक दिवस मी जगासमोर संबळ वाजवत असेल आणि सगळे माव कौतुक करत टाळ्या वाजवत असतील. हे सपान घेऊन जगत होते. स्त्रीनं संबळ वाजवू नये हा विचार बदललेला असेल. बाबा कौतुक ऐकून अण्णांचं उर भरून आला असेल. हे स्वप्न बघतच मी जगत आली. माय अण्णा माय वडील लय मोठे संबळ वादक आहेत. त्यांची लय इच्छा आहे की आमच्या घराचा या संबळ वादनाचा वारसा पुढे जायला पाहिजे. ही लोककला जिवंत राहायला पाहिजे. मला त्यांच्यासाठी जावंच लागल. त्या माणसाने लय काही केले माझ्यासाठी. त्या माणसानं समाजाचा विरोध झुगारून लहानपणापासूनच त्या मुक्ताच्या डोक्यावर हात ठेवले. ते आहेत ना म्हणूनच माझ्या संबळाला नाद आहे. त्यांच्यासाठी हे करावंच लागल. बघ रे दादा इथं दरवाजाला कुलूप लावून ठेवले. कुलूप लावून ठेवलंय? हो. बघतोस काय तोडून टाक. चला रे. अहो म्हणजे बोलायला जेवढं सोपं आहे प्रत्यक्षात तेवढंच कठीण आहे. आणि मला तर असं वाटतं ना म्हणजे यात फार मोठा धोका आहे. डॉक्टर धोका वाजवण्यात नाही न वाजवण्यात आहे. मी माय कलेला माय अण्णांच्या यांच्या आई मोठी आई भाऊ काका दादा या सगळ्यांच्या स्वप्नांना धोका नाही देऊ शकत. मला जावंच लागल.
डॉक्टर तुम्ही काहीतरी करा, काय पण करा, पण मला जायचंय. कलाकार तुमच्या समोर विनंती करतोय, लय उपकार होते. पण तुम्हाला एवढा मार लागला कसा? पहिल्यांदा महापदला पूर्ण झाला, नाही तर प्रत्येक वेळेस मला माघार घ्यावी लागायची. पण कांता शेठ, आपल्याला पळून यावं लागलं, पण त्या मुक्ताचा आपण हात मोडले. ज्या हातानं तिने मला मारलं, ज्या हातानं संबळ वाजून ती मात करायची, ते हातच मोडले. आता स्पर्धेचा विषय संपला. घे वाजवायला हातात गाड्या घे. संपली मुक्ता, संपली. वडा कांता, सोडणार नाही मी तुला. आली. तुझ्या हाताला काय झालंय? ते ऍक्च्युली झटापटीत थोडा मार लागला तिला. काय? अहो, पोर परत आले, हे जास्त महत्वाचं नाहीये का? ये ये, बस इथे ये, सावकाश. अगं पण बस बस बस. पण मग तुला ते स्पर्धेला ते संबळ वाजवत येईल ना? अण्णा, का डॉक्टर म्हणाले ते आता शक्य नाही. नाही तर नाही, जीवापेक्षा स्पर्धा काही मोठी आहे का? काही गरज नाही वाजवायची. मी वाजवणार. मी स्पर्धेला संबळ वाजवणार म्हणजे वाजवणार. अगं पण तुला त्रास होणार ग. अगं, मी स्पर्धेला संबळ वाजवला नाही ना, तर मला जास्त त्रास होईल. आपल्या अडचणी, त्रासात प्रत्येक वेळी हे संबळच आपल्या बरोबर होतं. त्यानं आपल्याला जगायला शिकवलं, आनंद दिला. अण्णांचा आजार आडवा नसताना आला तर अख्ख्या महाराष्ट्राला त्यांच्या संबळाची ओळख झाली असती. आणि मला त्यांना त्यांची ओळख मिळवून द्यायची, त्यांचा वारसा पुढे न्यायचा. अण्णांसाठी मी त्या मंचावर उभी राहणार म्हणजे राहणार. मुक्ता, मुक्ता, बाळा, एका जन्मात आपल्या बापाला किती वेळा जिंकणार आहेस तू? जा पोरी, जा, वाजव आणि दाखवून दे जगाला. बापाचं नाव असो नाहीतर वारसा, फक्त पोरच नाहीत तर पोरी पण समर्थपणे पुढे चालवू शकतात. जा जा. पण मला काय वाटतंय, आता तुम्ही मुंबईला पोहोचणार कस? आणि मनगटाला एवढा मार लागलाय तर संबळ वाजवणार तरी कसं?
मला सुद्धा माहित नाही, पण मी प्रयत्न करणार. मुक्ते, माव चुकलं ग. मायामुळेच तू ही अवस्था झालीये. काय असं काय बोलती? नाहीतर काय, आम्हाला त्या कांतानं निघून जायला सांगितलं आणि आम्ही खुशाल निघून आलो. मी तरी थांबायला पाहिजे नव्हतं ग, पण मला भीती वाटली. मला वाटलं जर आपण थांबलो ना तर तुला काहीतरी खरं. पण आता असं वाटत आहे, मी जर थांबले असते ना तर तुला वाचवू शकले असते. पण मला खरंच तुझ्या जीवाची भीती वाटत होती ग. मी काय केलंय मला नाही समजत, पण मला माफ कर. मावा चुकलं. आई, असलं काय करतेस तू? अजिबात वाईट वाटून घेऊ नको. तू यात काही दोष नाही अगं. तू फक्त मला तू आशीर्वाद दे, तो जास्त महत्वाचा आहे. मला संबळ वाजवण्यापासून अडवणाऱ्या पुरुष जातीला स्त्रीची जिद्द, स्त्रीची ताकद दाखवायची. त्यांना कळायला पाहिजे स्त्री कमजोर नसती, हे त्यांना आता सांगायलाच पाहिजे. आणि बघ ना किती अडचणी पार झाल्या. आज तू माझ्या पाठीशी आहे. दादा त्यांचा सगळ्यात मोठा विरोध होता, तो पण आता पार झालाय. उलट त्यांना माझ्या कलेचा अभिमान वाटतो. हे सगळं झाल्यावर मी कशी मागे जाऊ? आता खरा संघर्ष ना हा घराबाहेर आहे. स्त्रीची जागा म्हणजे फक्त घरकाम, चूल आणि मूल. हा पुरुषी विचारले खोलवर रुतलाय. तो मिटवण्याची संधी मला मिळते, तुझ्या मुलीला मिळते. ती संधी मी कशी गमवू? या हाताला लागले म्हणून मी ही संधी नाही सोडू शकत. तू फक्त मला आशीर्वाद दे. मावा आशीर्वाद सोबत आहे पुरी. जावय बापू, मोठे मालक कुठे आहेत? ते इकडे का नाही आले? दादा कांताला शोधायला गेलेत. काय रे, भैरू येईल ना घरी? हा, माहित नाही. मला वाटतं ना तू घाबरला असेल. मला थोडी शंकाच वाटते तू येईल. देवाकडे प्रार्थना कर घरी यावा म्हणून. पण जोपर्यंत तो घरी येत नाही ना, तुझी इथून सुटका होणार नाही, लक्षात ठेव. नाही नाही, माझी काहीच हरकत नाहीये. भैरू तुमच्या सुनेसोबत लई म्हणजे लई चुकीचं वागलंय. त्याला अद्दल घडली पाहिजे. मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही त्याला जी शिक्षा करायची ती तुम्ही करा. शिक्षा तर होणारच त्याला. इतकी भयानक शिक्षा देणार आहे ना मी त्याला आणि कांताला की पुढची कित्येक वर्ष या शिक्षेची चर्चा व्हायला पाहिजे. देव सुद्धा या दोघांना पुन्हा जन्माला घालताना 10 वेळा विचार करेल. इतकी भयंकर शिक्षा देणार आहे मी दोघांना. भैरूचं काही सांगता येत नाही. हा पण कांत्या येईल असं वाटत नाही, कारण तो प्रत्येक वेळेला सावध असतो. माहितीये, भित्रा आहे तो, पळपुटा. मी जोपर्यंत त्या गावात आहे हे त्याला माहितीये तोपर्यंत येणार नाही तो. त्याच्या मुसक्या आवळल्याशिवाय मी इथून जाणार नाही आता.
कांत शेठ निघू का मग? निघा निघा. चला. ए हा आणि जपून जा. रस्त्यात मध्ये कुठे थांबू नका, नीट घरी जा. एकदम सुमडी जातो. नाहीतर डोक्यात माच कराल आणि सगळ्यांना गुचाड्यात घ्याल. भैरू शेठ चल. जपून हा. कांत शेठ मला वाटतं आपल्याला पण जायला पाहिजे. हो कांता शेठ कसला विचार करीत आहे? आपण पण घरी जाऊयात का? येणा झाला का तू? येणा झाला आहे काय डोकं? तो रावसाहेब गिदाडावाने गावावर गिरट्या घालत असणार. इथं बरं आहे, सुरक्षित आहे. मी इथून हालत नसतो. अहो कांता शेठ अहो गावात नाही, गावाच्या बाहेर शोधत असणार. आणि त्यांच्याकडे पेशंट आहे ना ती, त्या बिचाऱ्या मुक्ताला पाहतील का आपल्या मागे लागतील. चला. ए बाबा, आपण मुक्ताचे जे हाल केले ते बघून ते फक्त शोधून परत जातील. मी इथंच बरं आहे, तुझा तुला कुठं जायचं ते. चालेल चालेल कांता शेठ. मी काय करू, मी असं लपून छपून जातो आणि ते माझी हातली कपडे घेऊन येतो. ते हातली कपडे ना ओली झाली. बरं तुम्ही काय काळजी करू नका. मी तुमच्या बी घरी जातो आणि तुमचे कपडे घेऊन येतो. पण तोपर्यंत ना तुम्ही इथनं हालू नका. इथंच बसायचं. इथंच बसणार. आणि हे इथं लपून बसण्यापर्यंत ना आपण काही दिवस लांब जाऊ. हा 4 धामला जाऊ. पाप धुवायला पाहिजे. ए माझ्या घरी जाऊ नका का? मला वाल्या कपड्याची सवय आहे. तू हे कपडे घेऊन ये. जातो जातो. आणि लपून छपून आणि जरा जपून, नाही तर जाऊ दो का खपून. मी जातो. आणि भैरू पवार असल्यावर टेन्शन घ्यायचं नाही. हा चल तुम्ही. हा कांताजी, अरे आता एवढे दिवस बाहेर राहायचंय म्हणल्यावर घर खर्चाला पैसे पाहिजेत ना. देता का? माझ्या हातात कडं असतं ना सोन्याचं, तर तुझ्यावर खुश होऊन आज तुला तेच दिलं असत. दे गे. ठीक आहे, पैसे ठेव. थँक्यू कांदाजी, थँक्यू. जपून जपून. साहेब भैरू आला. भैरू, अरे काय केलंस तू हे? पकडा त्याला, सुट्टा कामा नाही तो. वाचलो वाचलो. वयो रावसाहेब पिक्चर सोडणार नाही. घरी जायलाच नको. हा त्यापेक्षा कांता शेटला गाठून 4 धामच्या यात्रेलाच निघाव. हा तेच बेस्ट राहील. हा